आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट दादरमधले, तिथे दहीहंडीची लाईव्ह दृश्य आपण पाहणार आहोत। एक एक पथक तिथे दाखल होतंय, सलामी दिली जातीये। पकड़े तो 4 स्तर तक मानव पिरामिड बनाई जा सकती है और 4 स्तरों की ही मानव पिरामिड बनाई गई है। 4 थर म्हणजे 20 फुटांपर्यंतच मनोरे रचले जात आहेत आणि सलामी दिली जाते। दादरमधली ही दृश्य आहे। 2 मनोरे आजूबाजूला रचलेले आहेत। हा तिसरा मनोरा देखील आहे, तिसरं पथक आहे हे। वयाची मर्यादा देखील इथे पाळलेली आपण पाहतोय। 4 मनोरे रचलेले आहेत आणि सगळ्यात वरच्या मनोऱ्यावर जो मुलगा आहे तो देखील 18 वर्षांवरचा असलेला बघायला मिळतंय। दादर स्टेशन पासून जवळच असलेल्या या भागामध्ये दहीहंडी उभारण्यात आलेली आहे। 20 फुटांची मर्यादा पाळून ही दहीहंडी लावण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता वेगवेगळी पथकं इथे येऊन सलामी देतात। अविनाश ढेगसकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अविनाश, दृश्यांमध्ये तरी दिसतंय की नियम सगळे पाळले जात आहेत, तिथे काय स्थिती आहे? जर व्हिज्युअल्स बघितले, दृश्य बघितले तर प्रत्येक गोविंदा पथक आहे ते बहुतांशी कोर्टाने दिलेले, सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत ते नियम पाळत आहेत। दादर वेस्टला जी हंडी असते, गेली 50 ते 60 वर्षात ज्या गल्लीत रानडे रोडवर जी हंडी उभारली जाते 4 ते 5, तिकडेही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गोविंदा इकडे आलेले आहेत। जसं दृश्यात बघू शकतो की कुठेही कमतरता नाहीये, आनंदाला जल्लोषाला कुठेही कमतरता नाहीये। पण या गोविंदा पथकाने हे 4 थर लावून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून ते थर लावलेले आहेत। पण त्याला एक निषेध म्हणून, त्याला विरोध म्हणून काळं फडकही फडकवताना तुम्ही बघू शकता ते फडकवलेलं आहे। एकंदरीत त्यांनी वर्षभराची केलेली मेहनत किंवा गेल्या 2 महिन्यात केलेली मेहनत ती वाया जाते असंच प्रत्येक गोविंदाच्या मनात तरी सध्या दिसतंय। पण सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळणंही तेवढंच त्यांना महत्वाचं आहे। निश्चित दादर भागामध्ये आपण अविनाश बघितलेला आहे की 20 फुटांची मर्यादा देखील पाळण्यात आलेली आहे आणि ही जी दृश्य आहेत दादर भागातलीच आहेत काही वेळापूर्वीची। अविनाश, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। या दृश्यांमध्ये देखील आडवं झोपून 8 थर लावले या गोविंदा पथकाने आणि वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला। यानंतर दादरमधली ही दृश्य आहेत ती आपण पाहतोय। गोविंदा पथकांमध्ये उत्साह आहे, नियम देखील पाळले जात आहेत, मात्र हे नियम हे जाचक असल्याचं देखील निषेध करून व्यक्त केले जात आहे। आणि आता आपण ही दृश्यांमध्ये थेट दृश्य आहेत, तिथे थेट आता शिडीच लावलेली आहे आणि या शिडीवरती गोविंदा चढतील। आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला जाते। सर्वोच्च न्यायालयानं जे निर्बंध घातलेले आहेत, जे निर्णय दिलेला आहे त्या विरोधात याआधी मोजके 4 थर रचण्यात आले, 20 फुटांची मर्यादा पाळण्यात आली। मात्र 4थ्या मनोऱ्यावरती जाऊन काळा फडका देखील फडकवण्यात आला, जेणेकरून निषेध व्यक्त केला जाईल न्यायालयाच्या निर्णयाचा। त्यानंतर आता थेट शिडीच लावण्यात आलेली आहे ही दहीहंडी फोडण्यासाठी आणि न्यायालयाचा निर्णय आपल्याला मान्य नाहीये, सणांवरती हा अन्याय होतोय हे दाखवून देण्याचा प्रयत्न आता गोविंदांच्या पथकाकडून केला जातोय। आणि या निषेध नोंदवण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत। ही थेट दृश्य आहेत मुंबईतल्या दादर परिसरातली। 3-4 गोविंदा पथकं आहेत, ती सगळी एकत्र आलेली आहेत। मध्ये शिडी उभी केलेली आहे दहीहंडीच्या खालच्या बाजूला आणि हे सगळे गोविंदा आजूबाजूला जमा झालेले आहेत, निषेध नोंदवतात ते न्यायालयाच्या निर्णयाचा। अविनाश ढेगसकर आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। अविनाश, नेमका काय प्रकार सुरू आहे? शिडी मधोमध उभारली आहे आणि गोविंदा पथकं आजूबाजूला उभी दिसत आहे। खरं सांगायचं तर यंदा जी 2016 ची हंडी आहे ती निषेध हंडी म्हणून सगळे गोविंदा साजरे करतात असं सगळं दृश्यातून दिसतंय। जसे की डोळ्याला काळी पट्टी बांधून निषेध, त्यानंतर 4 थराची हंडी लावून वरती 4थ्या थरावरच्या गोविंदाने काळं फडकं दाखवून केलेला निषेध। आणि आता जे व्हिज्युअल्स मध्ये दिसतंय की 20 फुटापर्यंत हंडी फोडण्यासाठी लावलेली शिडी, ही शिडी लावून हे गोविंदा आता या शिडीवर चढून ते हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे एक प्रकारे ही मगाशी सांगितलं त्या पद्धतीने गेल्या 2 ते 3 महिन्याची जी मेहनत आहे ती कुठेतरी वाया जाते हेच आपल्या गोविंदांना वाटते। त्यामुळेच अशा प्रकारे काहीतरी प्रतिकात्मक निषेध म्हणून या अशा पद्धतीने हंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। ही जिकडे हंडी फोडली जाते दादरमध्ये, तिकडे गेले 50 ते 60 वर्ष मोठ्या प्रमाणावर इकडे हंडी लावली जाते। प्राईज मनीसाठी नाही, पण फार पारंपरिक पद्धतीने हंडी इकडे फोडली जाते। तसंच मोठ्या प्रमाणावर इकडे गोविंदा पथकं येतात, त्यामुळे ही प्रसिद्ध हंडी ह्या गल्लीतल्या रानडे रोड वरील ही हंडी आहे। आता आपण त्या दृश्यात बघतोय की कशा पद्धतीने सगळे गोविंदा आहेत ते शिडीवर चढून ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे एक प्रतिकात्मक निषेधच समोर दिसून येतो।
निश्चित अविनाश, आपण बघितलं की थरांचा उंचीचा नियम यांच्याकडून पाळला जातोय. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोविंद पथकं काळजी घेताना दिसत आहेत आज. हो नक्कीच, कारण आता बरीच सुधारणा या गोविंद मंडळामध्ये झाली आहे. गेले एक 10 वर्षाचा जर तू इतिहास पाहिलास तर लहान मुलाला जेव्हा गोविंदाला म्हणजे वरती चढवण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा सगळे सेफ्टी मेजरमेंट पाळले जात होते. आताही त्याच पद्धतीने सेफ्टी मेजरमेंट पाळले जातात. तसंच 18 वर्षावरील मुलंही आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लहान मुलांची इकडे दिसत नाही आहेत. त्यामुळे सुरक्षेचे नियम हे थोडे बाजूला राहिले तरी सगळी काळजी घेऊन गेली 2 महिन्यांची सराव हा या लोकांचा चालू असतो. पण आताही ते त्याच पद्धतीने ही अंडी फोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दिसून येतो. अविनाश, आपण दृश्यांमधून बघतोय की उत्साह अजिबात या गोविंदांचा कमी झालेला नाहीये. भले ते निषेध नोंदवत आहेत. आत्ता शिडीवरून चढले, त्यांनी काळं फडकं त्यांनी फडकवलं, निषेध नोंदवला. आपल्याला वाटलं फक्त ते सलामी देतील अशा पद्धतीने निषेध व्यक्त करतील, मात्र शिडीवरूनच आज त्यांनी हंडी फोडलेली आहे. एकीकडे विरोध होतोय, मात्र सण देखील उत्साहात साजरा केला जातो. हो नक्की, गोविंदा मंडळांच्या बाबतीत जर तू बोलशील की दरवर्षी कितीही गोविंदा मंडळावर कितीही बंदी घालण्याचा प्रयत्न झाला किंवा जसं स्वाईन फ्लूच्या काळात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी खेळू नका असं सांगितलं गेलेलं होतं, तरी पण गोविंदा मंडळ खाली उतरलेली होती, सेफ्टी मेजरमेंट घेऊन आलेली होती आणि आहे त्या जल्लोषात दहीहंडी खेळावी. ही मुंबईची खासियत आहे. मुंबईची खासियत आहे, मुंबईच्या बाळगोविंदाची खासियत आहे. कुठलाही सण आनंदात जल्लोषात साजरा करावा असं प्रत्येक गोविंदाला वाटतं. त्याच पद्धतीने मग त्याचे निर्बंध असू दे किंवा नसू दे, पण तो सण उत्साहात साजरा झाला पाहिजे, जल्लोषात साजरा झाला पाहिजे. त्यामुळे हे सगळे गोविंदा रस्त्यावर उतरलेले आहेत. ज्या मोठ्या प्रमाणावर दहीहंडी पथकं बाहेर फिरताना दिसतात. पण एकच संतत आहे की जी मोठी थराची जी हंडी आहे ती यावर्षी नाही आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर जी प्राईस मनी लावली जाते ती हंडी ही यावर्षी नाही आहे. त्यामुळे फार कमी प्रमाणात ज्या हंडी लावलेल्या आहेत तिकडे सगळ्यांचा जाण्याचा कल झाला दिसतोय. पण प्रत्येक जण नाराज आहे हे एकंदरीत चित्रावर दिसतंय. निश्चित. आणि अविनाश, दुसरी एक गोष्ट इथे लक्षात घेण्यास जोगी आहे ती म्हणजे डीजे किंवा डॉल्बी इथे कुठेही मोठ्या आवाजात गोंगाट नाहीये. आवाज येतोय तो फक्त गोविंदांचा. हो नक्कीच, कारण गेले 2-3 वर्षाचा जर हे बघितलं तर आवाजापेक्षा उंची तितकं जास्तीत जास्त लावण्यासाठी जास्त दिसत होता. त्यामुळे जे ॲटमॉस्फिअर असतं जे वातावरण असतं ते गोविंदाच्या नावाने किंवा जो बालगोविंदाच्या नावाने जे जयघोष होतो किंवा कृष्णाच्या नावाने जो जयघोष होतो तिकडे सगळ्यात जास्त हे गेले. एक बदल हे म्हणावं लागेल. पण सध्या सगळ्यांचा कल आहे तो 4 फुटाच्या अंडीवर कोर्टाचे नियम पाळूनच 18 वर्षाच्या वरीलच गोविंदा इकडे मैदानात होतील असं दिसतं. नक्कीच. अविनाश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा दादरमधली ही दृश्य आपण बघितली. वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध इथे नोंदवण्यात आलेला आहे.